नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण या ठिकाणी जे काही LLB 3 इयर्सचा कोर्स आहे, म्हणजेच 3 वर्षाचा, किंवा LLB CET करता जो काही 5 वर्षाचा कोर्स आहे, तर जी काही आगामी काळातली आपली LLB एक्झाम आहे, ओके, 2025 करता, तर त्यामध्ये जो काही जनरल नॉलेजचा पार्ट आहे किंवा करंट अफेअरचा पार्ट आहे, तर त्यामध्ये जे काही परीक्षेच्या दृष्टीनं जे काही दिनविशेष आहे, तर त्याबद्दल आपण हे लेक्चर बघणार आहोत. आणि यात आपण महत्त्वाचीच जी आहे तर ती दिनविशेष या ठिकाणी कवर केलेली आहेत. तर माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि जे काही आपले मित्र आहेत तर त्यांच्यामध्ये देखील हे आपलं लेक्चर शेअर करा. ओके, तर आता याच्यात मी जी काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे तर ती जे काही महत्त्वाचेच दिवस आहे तर त्याबद्दल यात आपण 2 किंवा 3 लेक्चर या ठिकाणी बघणार आहोत. असे 20-20 मिनटाचे आपण लेक्चर या ठिकाणी बघूयात. काही दिवसांविषयी जे आहे तर जे काही दिनविशेष आहे तर त्याबद्दल मी थोडीशी इलॅबोरेटेड माहिती सांगेल आणि काही फक्त तुम्ही लक्षात ठेवायचे, ओके, की त्याबद्दल जास्त माहितीची आपल्याला आवश्यकता नाही. तर चला, तर मग जास्त वेळ वायाला न घालवता स्टार्ट करूया आपण. या ठिकाणी जो आहे तर तो आपला पहिला जो काही दिनविशेष आहे तर 9 जानेवारी. आता 9 जानेवारी जे आहे तर ते आपण 9 जानेवारीला काय सेलिब्रेट करतो, तर जागतिक अनिवासी भारतीय दिन जे आहे तर ते आपण या ठिकाणी सेलिब्रेट करत असतो. तर 2024 मध्ये जो आहे तर तो आपण 14वा जो आहे तर तो जागतिक अनिवासी भारतीय दिन जो आहे तर तो आपण या ठिकाणी साजरा केला आहे. आता जो काही जागतिक भारतीय अनिवासी दिवस आहे तर तो आपण जे आहे तर तो कधीपासून स्टार्ट केला आहे, तर तो आपण 9 जानेवारी 1915 पासनं जे आहे, ओके, 9 जानेवारी 1915 पासून जो आहे तर हा दिवस आपण साजरा करायला जो आहे तर तो सुरुवात केली. थोडंसं चुकीचं सांगितलं गेलं माझ्याकडनं. हा जो दिवस आहे तर तो आपण 2003 पासून जे आहे तर ते या ठिकाणी जे आहे तर ते साजरा करायला आपण स्टार्ट केलं. आणि 9 जानेवारी 1915 रोजी जे आहे तर ते महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले. या दिवसाचं जे आहे तर आठवण म्हणून हा दिवस आपण या ठिकाणी जे आहे तर जागतिक अनिवासी भारतीय दिवस जे आहे तर तो आपण या ठिकाणी साजरा करत असतो. हा दिवस आपण पहिला जो आहे तर तो 2003 मध्ये साजरा केला. आणि जे काही अनिवासी भारतीय आहेत, म्हणजे ज्यांना आपण NRI वगैरे म्हणतो, तर त्यांचं भारताच्या प्रगतीमध्ये जे आहे तर ते योगदान मिळावं, तर याकरता त्यांना प्रेरणा मिळावी, तर याकरता आपण हा दिवस जो आहे तर तो या ठिकाणी साजरा करत असतो. लक्षात ठेवायचं प्रत्येकाने, महत्त्वाचा दिवस आहे. परीक्षेमध्ये बऱ्याचदा या ठिकाणी जो आहे तर तो विचारला जातो. ओके, 9 जानेवारी जागतिक अनिवासी भारतीय दिन जो आहे तर तो या ठिकाणी साजरा केला जातो. आणि तो का म्हणून हा दिवस आपण निवडला, तर याच दिवशी जे आहे तर महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात या ठिकाणी परतले होते. आणि पहिला जो काही दिवस आहे की आपण अनिवासी भारतीय दिवस तर तो 2003 मध्ये जो आहे तर तो या ठिकाणी आपण साजरा केला होता. ओके, तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. त्यानंतर जो पुढचा आपला दिवस आहे तर तो आहे या ठिकाणी 14 जानेवारी. आता 14 जानेवारी जो आहे तर तो आपण या ठिकाणी 14 जानेवारी, ओके, तर तो आपण 14 जानेवारीला मकर संक्रांत असते, तर हे लक्षात ठेवायची गरज नाही. यात महत्त्वाचं आहे की 14 जानेवारीला आपण या ठिकाणी भूगोल दिन जो आहे तर तो साजरा करत असतो. त्यानंतर जो पुढील आपला महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे 25 जानेवारी. तर 25 जानेवारीला जो आहे तर आपण काय सेलिब्रेट करतो, तर राष्ट्रीय मतदार दिन. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस आपण हे दिनविशेष करत असतो तर त्यावेळेस राष्ट्रीय, जागतिक ह्या गोष्टींवरती जे आहे तर ते लक्ष देणं गरजेचं आहे. कारण काही काही दिवस असे आहेत की जे राष्ट्रीय मतदार दिन किंवा आंतरराष्ट्रीय मतदार दिवस, तर यामध्ये गफलत होता कामा नये. तर त्याकरता या गोष्टींवरती जे आहे तर ते सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे. तर यात जो काय पहिला महत्त्वाचा होता तर तो होता 9 जानेवारी. त्यानंतर जो आहे तर तो 25 जानेवारी. तर 25 जानेवारी जो आहे तर राष्ट्रीय मतदार दिवस आपण या ठिकाणी सेलिब्रेट करत असतो. यंदा 2024चा जो काही आपला राष्ट्रीय मतदार दिवस होता तर तो होता 14वा. ओके, तर
लक्षात असू द्या. त्यानंतर जे आहे तर आपण जे काही इलेक्शन कमिशन आहे तर याची स्थापना जी आहे तर ती 25 जानेवारी 1950 रोजी जी आहे तर आपलं जे काही निवडणूक आयोग आहे तर त्याची स्थापना झाली. या दिवसाची आठवण म्हणून जे आहे तर 25 जानेवारी आपण या ठिकाणी राष्ट्रीय मतदार दिन जो आहे तर तो सेलिब्रेट करत असतो. आणि आपले या जे आत्ताचे प्रेझेंटली म्हणजेच जे निवडणूक आहेत आयुक्त आहेत आपले विद्यमान तर ते आहेत राजीव कुमार. ओके, राजीव कुमार हे लक्षात ठेवायचं महत्त्वाचं आहे. राजीव कुमार जे आहे तर ते आपले सध्याचे निवडणूक आयुक्त आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आपले भारताचे कोण आहे तर ते आहे राजीव कुमार. ओके, तर लक्षात ठेवायचं प्रत्येकाने महत्त्वाचं आहे. एक्झाममध्ये हे देखील विचारलं जाऊ शकतं की आपले सध्या स्थितीत असणारे मुख्य निवडणूक आयुक्त भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण तर ते आहे राजीव कुमार. 25 जानेवारी जे आहे तर ते आपण राष्ट्रीय मतदार दिवस सेलिब्रेट करत असतो किंवा साजरा करत असतो. आणि का साजरा करतो तर 25 जानेवारी 1950 रोजी जे आहे तर ते आपलं जे काही इलेक्शन कमिशन आहे तर त्याची स्थापना या ठिकाणी झाली होती. त्यानंतर पुढील जो दिवस आहे तर तो 30 जानेवारी. तर 30 जानेवारीला आपण जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन जो आहे तर तो सेलिब्रेट करत असतो. 30 जानेवारी जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन. त्यानंतर जे पुढील महत्त्वाचा दिवस आहे 19 फेब्रुवारी. ओके, नेक्स्ट मंथमध्ये या ठिकाणी आपण आलं तर 19 फेब्रुवारी जे आहे तर ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण या ठिकाणी साजरा करत असतो. 21 फेब्रुवारी जो आहे तर तो आपण जागतिक मातृभाषा दिन जो आहे तर तो आपण या ठिकाणी सेलिब्रेट करत असतो. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा जो काही 21 फेब्रुवारी दिवस आहे तर जागतिक मातृभाषा दिन आपण या ठिकाणी सेलिब्रेट करत असतो. आणि तो काही जागतिक मातृभाषा दिन आहे तर तो आपण कोणाकडनं सेलिब्रेट करत असतो तर तो आहे युनेस्कोकडनं जे आहे तर ते आपण सेलिब्रेट करत असतो. ओके, आता याचा लॉंग फॉर्म काय आहे तर युनायटेड नेशन एज्युकेशन सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन जे आहे तर यांच्याकडनं आपण जागतिक मातृभाषा दिवस जो आहे तर तो साजरा करत असतो. महत्त्वाचा दिवस आहे, बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारला जातो. प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. जे काही मी महत्त्वाचं सांगतो आहे तर त्यावरती जे आहे तर सगळ्यांनी या ठिकाणी फोकस करायचं आहे. त्यानंतर जो आहे तर आपला नेक्स्ट जो काही दिन आहे किंवा दिवस आहे तर तो आहे 27 फेब्रुवारी. तर 27 फेब्रुवारी जे आहे तर त्या या ठिकाणी आपण जागतिक मराठी दिन जो आहे तर तो या ठिकाणी साजरा करत असतो. महत्त्वाचा दिवस आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आता हा दिवसच का निवडला आपण तर वि. शिरवाडकर जे आहेत तर विष्णू वामन शिरवाडकर तर यांचा जन्मदिवस हा आहे 27 फेब्रुवारी. ओके, 27 फेब्रुवारी जागतिक मराठी दिन. त्यांचा जो जन्मदिनांक आहे 27 फेब्रुवारी 1912. ओके, तर हा जो काय आहे तर हा आपण जागतिक मराठी दिन का त्यांचा जो काही मराठी लिटरेचर आहे किंवा मराठी वाङ्मय आहे तर त्यामध्ये जो काही योगदान आहे तर ते या ठिकाणी खूप मोठं योगदान आहे. तर जसं आपण नटसम्राट जो चित्रपट आहे तर तो आपण बघतो तर तो देखील त्यांची जी कादंबरी आहे नटसम्राट तर त्यावरतीच आधारलेला आहे. तर असे वेगवेगळं लिखाण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. 1988मध्ये त्यांना ज्ञानपीठ जो काही वाङ्मयातील सर्वात मोठा जो काही पुरस्कार आहे तर तो या ठिकाणी देण्यात आला होता. ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना कोणत्या साली प्राप्त झाला तर तो आहे 1988मध्ये. ओके, लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकाने. महत्त्वाचा आहे हा दिवस 27 फेब्रुवारी जागतिक मराठी दिन. त्यानंतर जे आहे तर पुढील आपला महत्त्वाचा दिवस आहे 28 फेब्रुवारी. ओके, 27 फेब्रुवारी जागतिक मराठी दिन आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. तर जे काही विज्ञानाला किंवा विज्ञान संशोधनाला चालना देण्याकरता जो आहे तर तो 28 फेब्रुवारी हा दिवस आपण जे आहे तर ते राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून जे आहे तर तो साजरा करत असतो. तर याच दिवशी रमन इफेक्ट जो आहे तर याचा शोध या ठिकाणी लागला होता. तर तो दिवस होता 28 फेब्रुवारी 1928 रोजी. ओके, आणि जे काही C.V. रमन आहेत तर यांनी हा शोध लावला होता म्हणून त्याला रमन इफेक्ट आपण म्हणतो. चंद्रशेखर
व्यंकटरमण, ओके, असं त्यांचं नाव आहे. आणि त्यांना या ठिकाणी हा शोध जो रमन इफेक्टचा शोध लागला, तर याचकरता त्यांना जे आहे तर 1930मध्ये नोबेल पारितोषिक देखील देण्यात आलं होतं. ओके, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आपण की 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस. तर रमन इफेक्टचा शोध या ठिकाणी जे आहे तर ते लागला होता 28 फेब्रुवारी 1928 रोजी. आणि 1930मध्ये जे आहे तर ते CV रमन यांना जो आहे तर तो नोबेल पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला होता. तर ह्या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. हे तिन्ही दिवस खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीनं. नेहमी याच्यावरती प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. आणि 19 फेब्रुवारी आपल्याला प्रत्येकाला माहीतच आहे की या ठिकाणी महाराजांची जयंती असते. ओके, चला तर मग पुढे. त्यानंतर जो आहे तर तो पुढील दिवस 1 मार्च नागरी संरक्षण दिन. ओके, लक्षात ठेवायचं आहे. एवढा काही महत्त्वाचा नाही, पण प्रत्येकाने लक्षात ठेवा 1 मार्च नागरी संरक्षण दिन. त्यानंतर पुढील महत्त्वाचा जो काही दिवस आहे आपला तर तो आहे 8 मार्च. आता 8 मार्च जो आहे तर तो आपला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय महिला दिवस. ओके, तर फक्त लक्षात ठेवा याच्याबद्दल काही आपल्याला हिस्ट्री वगैरे किंवा जसं मी मागे तुम्हाला प्रिव्हियस सांगितलं की जसं आपण बघितलं की 27 फेब्रुवारी जागतिक मराठी दिन का सेलिब्रेट केला जातो किंवा कोणाची जयंती म्हणून आपण या ठिकाणी किंवा सेलिब्रेट करतो, तर हे एक्झामला विचारले जाण्याची शक्यता असते. पण ह्या दिवसाबद्दल तसं काही नाही, फक्त लक्षात ठेवायचं. पण इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीनं. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. ओके, तर जे काही महिला आहे तर त्यांच्याबद्दल जनजागृती किंवा त्यांच्या समस्यांविषयी जनजागृती या ठिकाणी व्हावं, तर याकरता हा दिवस जो आहे तर तो साजरा करत असतो. त्यानंतर जो पुढील आपला एक महत्त्वाचा दिवस आहे, यावरती देखील एक्झाममध्ये प्रश्न असतो, 15 मार्च आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन. ओके, तर लक्षात ठेवायचं आहे 15 मार्च आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन. त्यानंतर जे आहे तर आपला पुढील महत्त्वाचा जो काही दिवस आहे तर तो आहे 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिन. तर राष्ट्रीय लसीकरण दिन जे आहे तर आपण याला नॅशनल वॅक्सिनेशन डे असं देखील म्हणतो. तर 1995मध्ये, ओके, कधी तर 1995मध्ये जे आहे तर 16 मार्च 1995. ओके, या दिवशी जे आहे तर आपल्या देशात तोंडावाटे पोलिओ डोसची जी आहे तर ती सुरुवात या ठिकाणी झाली होती. म्हणून हा जो दिवस आहे महत्त्वाचा आहे, तर हा आपण राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून आपण या ठिकाणी सेलिब्रेट करत असतो. लोकांमध्ये लसीकरणाचं महत्त्व जे आहे तर ते किती लसीकरण किती महत्त्वाचं आहे तर हे लोकांमध्ये बिंबावं, तर याकरिता आपण 16 मार्च हा राष्ट्रीय लसीकरण दिन जो आहे तर तो सेलिब्रेट करत असतो. त्यानंतर जो आपला महत्त्वाचा दिवस या ठिकाणी पुढील आहे तर 21 मार्च. ओके, 21 मार्च प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचा दिवस आहे 21 मार्च. आता या दिवशी जे आहे तर पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे जे आहे तर ते दोन्हीही समान असतात, कारण पृथ्वी जे आहे तर अगदी सूर्याच्या समोर या ठिकाणी आलेली असते. तर त्यामुळे पृथ्वीवरती रात्रंदिवस हा जो काय आहे तर तो समान असतो. आपण याच दिवशी जागतिक वन दिन जो आहे तर तो सेलिब्रेट करत असतो. वनांप्रती लोकांमध्ये अवेअरनेस जनरेट व्हावा, ओके, जागरूकता निर्माण व्हावी की वनांचं किती महत्त्व आहे. तर याकरिता आपण 21 मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून जो आहे तर तो सेलिब्रेट करत असतो. महत्त्वाचा आहे, एक्झाममध्ये विचारलं जातं. त्यानंतर 22 मार्च जो आहे तर हा आपण या ठिकाणी जे आहे तर जागतिक जलदिन म्हणून साजरा करत असतो. फक्त लक्षात ठेवायचं आहे हे दिवस. ओके, याच्याविषयी बाकी काही विचारलं जात नाही. 21 मार्च वन दिन, 22 मार्च जल दिन आणि 23 मार्च जो आहे तर तो जागतिक हवामान दिवस जो आहे तर तो आपण या ठिकाणी सेलिब्रेट करत असतो की पर्यावरणाविषयी जे आहे किंवा हवामानाविषयी जे आहे तर ती जनजागृती व्हावा. तर याकरता सिंपल आहे, वन, जल, हवामान. ओके, 21, 22 आणि 23. आणखीन एक दिवस आहे या ठिकाणी 20 मार्च. ओके, हा देखील लक्षात ठेवायचा आहे 20 मार्च. तर या दिवशी जे आहे तर ते आपण जे आहे तर ते जागतिक चिमणी दिन म्हणून जे आहे तर वर्ल्ड स्पॅरो डे ज्याला आपण म्हणतो. ओके, जागतिक चिमणी दिवस म्हणून आपण जे आहे तर तो आपण साजरा करत असतो. की जे काही चिमण्या आहेत तर तुम्ही बघितलं की त्यांची संख्या दिवसेंदिवस या ठिकाणी कमी होत चालली आणि त्याच्याप्रती जे आहे तर अवेअरनेस जनरेट व्हावा. तर याकरिता आपण जे आहे तर
20 मार्च जे आहे तर ते जागतिक चिमणी दिवस आपण सेलिब्रेट करत असतो. तर आता हे एक लक्षात ठेवायचं आहे की चिमणी वनात गेली, ओके, चिमणी वनात गेली आणि जल पिली, ओके. आणि त्यानंतर 23 मार्च जो आहे तर तो हवामान दिवस म्हणून आपण म्हणजे 20, 21, 22 आणि 23 या पद्धतीनं आपण ते लक्षात ठेवू शकतो किंवा त्यासाठी अशी काही आपण या ठिकाणी ट्रिक करू शकतो की जी तुम्हाला सुटेबल असेल अशी तुम्ही स्वतः करू शकता, ओके. त्यानंतर जे आहे तर पुढील आपला महत्त्वाचे जे एप्रिल महिन्यातले आहे तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर काही जे आहे तर ते तुम्ही फक्त लक्षात ठेवायचे किंवा वन टाईम रीड करायचे, काय त्यांना जास्त महत्त्व द्यायची गरज नाही, ओके. तर यातला जो आहे तर सॉरी हॅशटॅग नाही याला, ओके, म्हणजे काय लक्षात ठेवा फक्त 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी संपत्ती दिवस, ओके. की जी काही आपली सागरी संपत्ती आहे की जसं आपल्याला मत्स्य असेल किंवा इतर जे काही खनिज या ठिकाणी सागरात आढळतात तर त्याच्याप्रती हा जो दिवस आहे तर 5 एप्रिल आपण राष्ट्रीय सागरी संपत्ती दिवस म्हणून जे आहे तर ते साजरी करत असतो. त्यानंतर पुढील महत्त्वाचा दिवस आहे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस, ओके, वर्ल्ड हेल्थ डे ज्याला आपण म्हणतो तर महत्त्वाचं आहे. तर ह्या जो काही 2024चा जो काही वर्ल्ड हेल्थ डे होता तर याची जी काही थीम होती तर माय हेल्थ, ओके, माय राईट, ओके, माझं आरोग्य माझा अधिकार असं आपण याला मराठीत त्या ठिकाणी म्हणूयात, ओके. महत्त्वाची आहे, थीम देखील महत्त्वाची आहे. परीक्षेला बऱ्याचदा थीम देखील विचारली जातात तर त्याकरता मी तुम्हाला हे सांगतो आहे. त्यानंतर पुढील दिवस आहे 10 एप्रिल जलसंधारण दिवस, वॉटर कन्झर्वेशन डे आपण त्याला या ठिकाणी म्हणतो, लक्षात ठेवा फक्त. त्यानंतर 11 एप्रिल जे आहे तर राष्ट्रीय माता सुरक्षितता दिन, तर लक्षात ठेवा फक्त राष्ट्रीय माता सुरक्षितता दिन. त्यानंतर पुढील दिवस जो आहे तर तो महत्त्वाचा आहे 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जी आहे तर ती आपण या ठिकाणी साजरा करत असतो की त्यांचा जो काही जन्मदिवस आहे 14 एप्रिल, ओके, 1891, 14 एप्रिल 1891 जे काही आपले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे तर यांची जयंती या ठिकाणी आपण साजरी करत असतो. आणि त्यांचा जो काही जन्म आहे तर तो मध्य प्रदेश जो हे ठिकाण आहे की मध्य प्रदेशमधील महू तर या ठिकाणी त्यांचा जन्म या ठिकाणी झाला होता की त्यांचे वडील रामजी आंबेडकर का जे त्या काळी जी काही ब्रिटिश आर्मी होती तर त्यात ते होते आणि त्यांचा जन्म कुठं झाला आहे तर मध्य प्रदेशमधील महू, ओके, की ह्या महूलाच आत्ता आंबेडकर नगर म्हणून देखील ओळखलं जातं, ओके. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचा दिवस आहे. त्यानंतर पुढील हा देखील महत्त्वाचा दिवस आहे 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिवस, ओके, इंटरनॅशनल अर्थ डे ज्याला आपण म्हणतो, ओके. जागतिक वसुंधरा म्हणजेच पृथ्वी दिवस, ओके, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. महत्त्वाचा दिवस आहे. काही दिवस जे आहे तर ते अगदी पाठच करायचे पर्यावरणाच्या रक्षणाकरता जे आहे की त्याच्याबद्दल पर्यावरणाबद्दल जनजागृती व्हावं, त्याचं रक्षण व्हावं. तर याकरता 22 एप्रिल वर्ल्ड अर्थ डे ज्याला आपण म्हणतो जागतिक वसुंधरा दिन प्रत्येकाने लक्षात ठेवायची, ओके. ज्याला मी हॅशटॅग करतो आहे ते अगदी महत्त्वाचं या ठिकाणी आहे. त्यानंतर 23 एप्रिल जे आहे तर जागतिक पुस्तक दिवस जे आहे तर ते आपण या ठिकाणी सेलिब्रेट करत असतो, महत्त्वाचं आहे. युनेस्को जे आहे तर ही संघटना सॉरी तर जागतिक पुस्तक दिवस जे आहे तर ती सेलिब्रेट या ठिकाणी करत असते, ओके. युनेस्कोचा ऑलरेडी मी लॉंग फॉर्म सांगितला, याची स्थापना कधी झाली तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी कळवायचं आहे, ओके. त्यानंतर पुढील महत्त्वाचा जो काही दिवस आहे आपला तर तो आहे पुढील महत्त्वाचा जो काही दिवस आहे आपला तर तो आहे 1 मे, ओके. 1 मे या दिवशी जे आहे तर महाराष्ट्र दिन, ओके. 1 मे 1960ला जे काय आहे तर ती महाराष्ट्र राज्याची या ठिकाणी स्थापना झाली म्हणून हा दिवस आपण जो आहे तर तो महाराष्ट्र दिन देखील साजरा करतो. आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कामगार दिन जे आहे तर हा म्हणून देखील आपण या ठिकाणी सेलिब्रेट आपण करत असतो, ओके. तर लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकाने, महत्त्वाचा दिवस आहे. त्यानंतर जे आहे तर 3 मे जागतिक ऊर्जा दिन, ओके. फक्त लक्षात ठेवा हा महत्त्वाचा आहे आपल्याकरता. त्यानंतर पुढील महत्त्वाचा दिवस आहे की 8 मे जागतिक रेड क्रॉस दिन. आता जागतिक रेड क्रॉस दिन जो आहे तर या दिवशीच जे आहे तर रेड क्रॉस सोसायटीची स्थापना झाली होती
आता रेड क्रॉस सोसायटीची स्थापना म्हणजेच काय, तर जे काही रेड क्रॉस सोसायटी काय करते का, जे काही गरजू व्यक्ती आहे तर त्यांना सेवा देण्याचं काम जे आहे तर ती रेड क्रॉस सोसायटी या ठिकाणी करत असते. आपल्याकरता फक्त त्याच्यात महत्त्वाचं काय आहे, इंटरनॅशनल रेड क्रॉस डे कधी साजरा केला जातो, तर तो केला जातो 8 मेला. ओके, फक्त परीक्षेत हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर जो काही महत्त्वाचा दिवस आहे आपला 11 मे. ओके, आता 11 मेला जो आहे तर यालासुद्धा हॅशटॅग करतो आहे मी, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. ओके, राष्ट्रीय, ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. नॉट इंटरनॅशनल, नॅशनल टेक्नॉलॉजिकल डे. आपण कसं तंत्रज्ञान दिवस कधी सेलिब्रेट करतो, नॅशनल टेक्नॉलॉजी डे, तर तो 11 मे. ओके, 11 मे 1998 ह्या दिवशी जे आहे तर ते आपण पोखरण, राजस्थान या ठिकाणी जे आहे तर ते अणुचाचणी जे आहे तर ती घेण्यात आली होती का, जे आपण जे काही अणुऊर्जा आहे तर याच्यात आपण स्वयंपूर्णता मिळावी, किंवा जे काही तंत्रज्ञान आहे तर त्यामध्ये स्वयंपूर्णता या ठिकाणी जी आहे तर ती मिळवली होती. आता अणुचाचणीविषयी आपण जे आहे तर इन डिटेल्स ज्यावेळेस आपले लेक्चर होतील तर तेव्हा आपण या ठिकाणी बघणारच आहोत. आत्ता फक्त लक्षात ठेवा की 11 मे 1998 या ठिकाणी जे आहे तर ते आपण 11 मे आणि 13 मे या 2 दिवशी जे आहे तर त्या अणुचाचण्या घेण्यात आल्या होत्या, की अणुबॉम्बविषयी जे आहे तर ते आपण स्वयंपूर्णता जी आहे तर ती मिळवली होती. तर याकरता आपण हा दिवस जो आहे तर तो सेलिब्रेट करत असतो. त्यानंतर 13 मे जे आहे तर ते राष्ट्रीय एकता दिवस आपण सेलिब्रेट करत असतो. 17 मे जागतिक संचार दिवस आपण सेलिब्रेट करत असतो. पुढील आहे 21 मे, फक्त दिवस लक्षात ठेवा, राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन आपण जे आहे तर तो या ठिकाणी सेलिब्रेट करत असतो. त्यानंतर 24 मे, ओके, 24 मेला आपण राष्ट्रकुल दिन जे आहे तर तो आपण या ठिकाणी सेलिब्रेट करत असतो. राष्ट्रकुल दिन 24 मे लक्षात ठेवायचं. जे काही राष्ट्रकुल राष्ट्र आहेत तर याबद्दल आपण जे आहे तर इन डिटेल्स माहिती जे आहे तर ती बघणार आहोत. फक्त आता तुम्ही लक्षात ठेवा की 24 मे राष्ट्रकुल दिन. राष्ट्रकुल राष्ट्र कोणाला म्हणतात, की जी ब्रिटनच्या आधिपत्याखाली जी होती, ओके, स्वातंत्र्य ज्यांना स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, की जी ब्रिटनच्या अंतर्गत होती, तर त्यांना आपण या ठिकाणी राष्ट्रकुल राष्ट्र असं म्हणत असतो. आणि ते 24 मे जे आहे तर ते आपण राष्ट्रकुल दिन या ठिकाणी साजरा करत असतो. त्यानंतर पुढील जो काही दिवस आहे 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन. महत्त्वाचा दिवस आहे जागतिक तंबाखू विरोधी दिन. ओके, प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. फक्त एवढंच विचारलं जातं याबद्दल, जे काही तंबाखू आहे तर ते किती शरीराला घातक आहे, किंवा त्याबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस जनरेट व्हावा, की त्याच्यामुळे कॅन्सर होतो किंवा वेगळे जे आहे तर कॅन्सरच हा त्याच्यातला सगळ्यात जो आहे तर तो डेंजर आहे, किंवा त्याचे जे काही डिसॲडव्हान्टेजेस असं आहे की त्याच्या अंतर्गत ज्या फॅमिलीज डिस्टर्ब होतात. ओके, तर हे याकरता अवेअरनेस जनरेट व्हावा, तर त्याकरिता आपण जे आहे तर 31 मे, ओके, लक्षात ठेवायचं आहे. मुद्दामून मोठं लिहितो आहे, जागतिक तंबाखू विरोधी दिन. ओके, विरोधी दिन. ओके, की दिवस आपण त्याला म्हणतो. ओके, जागतिक तंबाखू विरोधी दिन 31 मे. त्यानंतर जे आहे, सॉरी डबल झालं हे, त्यानंतर पुढील जे काही महत्त्वाचं आहे आपलं दिवस तर तो आहे 4 जून. यालाही हॅशटॅग करतो, जागतिक बालकामगार विरोधी दिन. ओके, जे काही बालकामगार आहेत तर त्यांच्या विरोधी, म्हणजे बालकामगारांनी जे आपण बघत असतो की बऱ्याच ठिकाणी जे आहे तर ते लहान लहान मुलं या ठिकाणी काम करत असतात, धोक्याच्या ठिकाणी काम करत असतात. तर त्याबद्दल जनजागृती व्हावा, किंवा ते त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता जो आहे तर आपण जागतिक बालकामगार विरोधी दिन जे आहे तर ह्या ठिकाणी साजरा करत असतो. त्यानंतर जो आपला पुढचा महत्त्वाचा आहे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं 5 जून. ओके, जागतिक पर्यावरण दिन. ओके, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ज्याला आपण या ठिकाणी म्हणतो, तर जागतिक पर्यावरण दिन महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढील जो आहे तर 10 जून जागतिक नेत्रदान दिन. 14 जून जे आहे तर हे देखील परीक्षेला विचारलं जातं, जागतिक रक्तदान दिन. तर रक्तदानाविषयी जे आहे तर ते अवेअरनेस जनरेट व्हावा. बरेच लोक रक्तदानाला घाबरतात, किंवा चुकीच्या संकल्पना त्यांच्या मनात आहे, तर त्याबद्दल जनजागृती या ठिकाणी व्हावा, म्हणून आपण 14 जून जागतिक रक्तदान दिवस आपण या ठिकाणी साजरा करत असतो. त्यानंतर पुढील आहे जागतिक विकलांग दिन. ओके, तर लक्षात ठेवा फक्त. त्यानंतर पुढील जो काही महत्त्वाचा दिवस आहे तर तो आहे 21 जून जागतिक योग दिन. ओके,
अगदी महत्त्वाचा दिवस आहे, ज्याला आपण योगा डेज देखील म्हणतो. तर हा आपण जो आहे तर 2014पासून जो आहे तर या ठिकाणी सेलिब्रेट करायला सुरुवात केली. ओके. आपले जे काही पंतप्रधान आहे माननीय नरेंद्रजी मोदी, तर यांनी 2014पासून जे आहे तर ते 21 जून हा जागतिक योग दिन जो आहे तर तो या ठिकाणी साजरा करायला जे आहे तर ते सुरुवात केली. का योगाविषयी जे आहे तर जगात जे काय अवेअरनेस जनरेट व्हावा किंवा माहिती व्हावा की योगाचं किती महत्त्व आहे, तर याकरता जे आहे तर तो आपण जागतिक योग दिन म्हणून जे आहे तर 21 जून म्हणून सेलिब्रेट करत असतो. बऱ्याचदा प्रश्न असतो याच्यावरती एक्झाममध्ये, आणि 21 जून जो आहे तर तो पृथ्वीवरती सर्वात मोठा दिवस देखील या ठिकाणी असतो. ओके. तर याची जी काही थीम होती यंदाची 2024 वर्षाकरता लक्षात ठेवायची, एक्झाममध्ये विचारले जाऊ शकते, योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी. ओके. योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी म्हणजे योगा स्वतःकरता आणि समाजाकरता देखील. तर ही 2024ची या ठिकाणी जी आहे तर ती थीम होती. त्यानंतर जे आहे तर 26 जून या ठिकाणी आपण जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन जे आहे तर ते आपण साजरा करत असतो. 27 जून जागतिक मधुमेह दिन, आणि जो काही हे लक्षात ठेवायचे आणि ज्याला हॅशटॅग करतो ती तर अगदी पाठच करायची. त्यानंतर जे आहे तर 29 जून जागतिक सांख्यिकी दिन, जागतिक नाही आहे, राष्ट्रीय, अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या. राष्ट्रीय सांख्यिकी दिवस. ओके. जे काय PC महालनोबिस होते तर त्यांचा जन्मदिवस म्हणून जो आहे तर तो आपण या ठिकाणी राष्ट्रीय सांख्यिकी दिवस जो आहे तर तो आपण या ठिकाणी साजरा करत असतो. अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता जे काही PC महालनोबिस होते म्हणजेच प्रसन्नचंद्रा महालनोबिस, तर ते एक प्रख्यात जे आहे तर ते सांख्यिकी होते, आणि त्यांचं जे काही सांख्यिकीबद्दल योगदान आहे तर त्यांचा जन्मदिवस म्हणून आपण 29 जून हा राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करत असतो. ओके. महत्त्वाचं आहे की आता या जो 2024ची थीम आहे, 2024ची जी काही थीम आहे या दिवसाची तर आहे ते आहे तर यूज डाटा फॉर डिसिजन मेकिंग. ओके. की यूज डाटा फॉर डिसिजन मेकिंग. ओके. म्हणजे निर्णय घेण्याकरिता डेटाचा या ठिकाणी उपयोग जो आहे तर तो या ठिकाणी नमूद करण्यात आला आहे, महत्त्वाचा आहे. ओके. लेक्चर 20 मिनटाचं होतं, पण सॉरी थोडंसं डिले झाला, 10 मिनटं एक्स्ट्रा वाढली. शेवटपर्यंत लेक्चर बघा, सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे. आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे जे काही आपलं ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा हे जे काही एकच मिनटं थोडंसं शेवटपर्यंत बघा, काही महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन ज्या आहेत तर या ठिकाणी तुम्हाला द्यायच्या आहेत. शेवटपर्यंत बघा, थोड्याशा जे काही इन्फॉर्मेशन आहे, आपलं जे काही हे ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा जे काही चॅनल आहे. ओके. तर याबद्दल मला थोडंसं सांगायचं आहे तुम्हाला. ओके. हे काही जे काही आपलं ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा चॅनल आहे तर जस्ट वेट, थोडीशी गडबड होते माझ्याकडनं. हे जे काही ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा आपलं चॅनल आहे. ओके. तर हे आपले जे काही आगामी काळात 2025 करता जे काही CET होणार आहे, LLB 3 वर्षाचा कोर्स असेल किंवा LLB 5 वर्षाचा कोर्स आहे, तर यासाठी जे काही CET होते, कॉमन एंट्रन्स एक्झाम ज्याला आपण म्हणतो, तर त्याकरता आपण या ठिकाणी लेक्चर जे आहे तर ते पब्लिश करत असतो. तर आपलं ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा चॅनल आहे तर त्याला सबस्क्राईब करा, त्याला लाईक कर, जे काही आपलं लेक्चर आहे त्याला लाईक करा, आणि हे जे काही लेक्चर आहे तर आपल्या विद्यार्थी मित्रांमध्ये शेअर देखील करा. आणि हे बेल आयकन दाबायला जे आहे तर ते विसरू नका, की जेव्हा मी लेक्चर अपलोड करेल तर ते तुम्हाला ह्या बेल आयकन थ्रू जे आहे तर हे या नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला या ठिकाणी कळेल. आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा, की जेणेकरून जे आहे तर एक प्रकारे एनर्जी या ठिकाणी मिळते शिकवण्याकरता. आणि जो काही आपण कोर्स लॉन्च करणार आहोत तर त्याबद्दल देखील जे आहे तर ती तुम्हाला माहिती या ठिकाणी, संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळेल. एक आपण कलेक्टिव्ह कोर्स जे आहे तर ते जनरेट करणार आहोत, की जे तुम्हाला 100+ मार्क जे आहे, 100+ जे आहे
तर ते मार्क मिळवून देणार आहे या ठिकाणी, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, प्रत्येकाने असा कोर्स आपण या ठिकाणी जो आहे तो डिझाईन करणार आहेत. मार्केटमध्ये डाटा खूप आहे, पण करायचं काय हे महत्त्वाचं आहे. ओके, या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.